नमस्ते आणि या सत्रात आपले स्वागत आहे. आज आम्ही कॉम्प्लेक्स लॉजिक फंक्शन्स निर्माण करण्यामध्ये नॉर गेट्सची ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर प्रकट करणार आहोत. आम्ही आपल्याला पाहिलेली पायरी-पायरीने संपूर्ण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करू. तुम्हाला NAND, XOR आणि XNOR गेट्स कार्यक्षमतेने सिंथेसाइज करण्यासाठी आवश्यक त्या ज्ञानाने सुसज्ज करू, जे तुमचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान आणि कौशल्य प्रगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: नॉर गेट्स वापरून NAND, XOR आणि XNOR गेट्स बांधणे आणि नॉर गेट वापरून NAND, XOR आणि XNOR गेट्सचे ट्रूथ टेबल्स प्राप्त करणे आणि पडताळणी करणे. आपण शोध घेऊया की नॉर गेट्सपासून NAND, XOR आणि XNOR गेट्स कशा प्रकारे यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणांची गरज भासेल: रेग्युलेट केलेला DC पॉवर सप्लाय 0 to 30 व्होल्ट्स 3 अँपिअर एक संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोबसह एक संख्या, वायर स्ट्रिपर एक संख्या, नोज प्लायर एक संख्या. तसेच तुम्हाला खालील सामग्री किंवा कॉम्पोनंट्स देखील आवश्यक असतील, जसे ब्रेडबोर्ड एक संख्या, IC 7402 2 संख्या, मिनिएचर टॉगल स्विचेस 2 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार, रेजिस्टर 330 ओम 1/4 वॉट CR25 एक संख्या, LED 5 मिलीमीटर एक संख्या. बेसिक्स कव्हर केल्यानंतर आपण आता नॉर गेट IC 7402 वापरून NAND गेटची बांधणी आणि त्याची ट्रूथ टेबल पडताळणी करण्यासाठी पुढे जाऊया. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यास पुढे जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करूया. इनपुट A एका नॉर गेटला कनेक्ट करा. इनपुट B एका स्वतंत्र नॉर गेटला कनेक्ट करा. त्या दोन नॉर गेट्सचे आउटपुट्स एका तिसऱ्या नॉर गेटच्या इनपुट्सला कनेक्ट करा. तिसऱ्या नॉरचे आउटपुट चौथ्या नॉर गेटच्या इनपुटला कनेक्ट करा. या चौथ्या नॉर गेटचे आउटपुट NAND लॉजिक देईल. 4 नॉर गेट्स एकत्रित मिळून इनपुट्स इन्व्हर्ट करण्यासाठी काम करतात. नॉर इन्व्हर्जन्स आणि पुन्हा इन्व्हर्ट करून क्वाड्रुपल इन्व्हर्जनद्वारे NAND लॉजिक प्राप्त करतात. आता प्रक्रिया पाहू. हे तयार झाले की सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेजिस्टर आणि LED चालू स्थितीत आहेत. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. तुम्ही अचूकतेसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. आता टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. आणि S1 स्विच दुसऱ्या आणि तिसऱ्या पिनला, आणि S2 स्विच 5व्या आणि 6व्या पिनला कनेक्ट करा. इंटरकनेक्शन्स बनवा. पहिली पिन 8व्या पिनला, चौथी पिन 9व्या पिनला, आणि 10वी पिन अनुक्रमे 11व्या आणि 12व्या पिनला कनेक्ट करा. फायनल प्राप्त केलेले आउटपुट दुसऱ्या 7402 ICच्या 13व्या पिनमधून घेतले जाते. आता आपण आपले व्हिज्युअल इंडिकेटर सेट करूया. ICच्या आउटपुट पिन क्रमांक 13ला एक रेजिस्टर कनेक्ट करा. यामुळे LEDचा करंट मर्यादित होईल आणि तो जळून जाण्यापासून सुरक्षित राहील. नंतर LEDचा एनोड रेजिस्टरच्या खुल्या टोकाशी जोडा आणि कॅथोड ग्राउंडशी जोडा.
तुम्ही पॉवर चालू करण्यापूर्वी तुमचे असेंबल केलेले गेट सर्किट तपासून घ्या. हे कोणतेही शॉर्ट सर्किट किंवा चुकीचे कनेक्शन टाळण्यासाठी महत्वाचे, ज्यामुळे आयसीची हानी होऊ शकते किंवा सर्किटची फंक्शनॅलिटी प्रभावित होऊ शकते. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट डीसी सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी आपण एलईडीची पडताळणी करूया. तुम्ही निरीक्षण करू शकता की एलईडी चमकत आहे. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा, तो चमकत आहे. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. एलईडी चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आता एलईडी चमकत नाही. याचा अर्थ 1-1 कॉम्बिनेशनला आउटपुट 0 मध्ये बदलते. पुढची प्रक्रिया आहे नॉर गेट IC 7402 वापरून एक्सॉर गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी करणे. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यास पुढे जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करूया. इनपुट A आणि B एका नॉर गेट 1 ला कनेक्ट करा. इनपुट A आणि B अनुक्रमे नॉर गेट 2 आणि 3 ला थेट कनेक्ट करा. नॉर गेट 1 चे आउटपुट घ्या आणि नॉर गेट्स 2 आणि 3 ला कनेक्ट करा. नॉर गेट 2 आणि 3 चे आउटपुट घ्या आणि नॉर गेट 4 ला कनेक्ट करा. नॉर गेट 4 चे आउटपुट घ्या आणि नॉर गेट 5 ला कनेक्ट करा. नॉर गेट 5 चे आउटपुट एक्सॉर गेट म्हणून कार्य करेल. हे लॉजिकल सर्किट अनेक नॉर गेट्सचे आउटपुट्स कंबाईन करून एक एक्सॉर लॉजिक गेट निर्माण करते. जेव्हा 2 इनपुट्स भिन्न असतात तेव्हा आउटपुट सत्य असेल, जे सूचित करते की एक्सक्लुसिव्ह ऑर कंडिशन सत्य आहे. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि एलईडी चालू स्थितीत आहेत. तुम्हाला सर्व काही मिळाले की 2 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. संदर्भासाठी सर्किट डायग्राम वापरा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्ट केलेली आहे. पुढे टॉगल स्विचेस पॉवरला कनेक्ट करा. आणि स्विचेस S1 दुसऱ्या आणि 5व्या पिनला, S2 तिसऱ्या आणि 9व्या पिनला कनेक्ट करा. इंटरकनेक्शन्स बनवा. पहिली पिन 6व्या आणि 8व्या पिनला, चौथी पिन 11व्या पिनला, दहावी पिन 12व्या पिनला आणि 13वी पिन दुसऱ्या ICच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिनला कनेक्ट करा.
फायनल प्राप्त केलेले आउटपुट दुसऱ्या 7402 ICच्या पहिल्या पिनमधून घेतले जाते. ICच्या आउटपुट पिनला एक रेजिस्टर कनेक्ट करा. तसेच LED देखील जोडा. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी आपण LEDची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. तुम्ही आता निरीक्षण करू शकता की आउटपुटला LED चमकत आहे. आपल्याला कळले की जर इनपुटपैकी कोणतेही एक असेल तर XOR हाय आउटपुट निर्माण करते. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत आहे. तर शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आता आउटपुट 0 मध्ये बदलते. याचा अर्थ LED चमकत नाही. अखेरीस आपण NOR गेट IC 7402 वापरून XNOR गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी पाहूया. आपण लॉजिकल सर्किट पाहूया. इनपुट A आणि B एका NOR गेटला 1 ला कनेक्ट करा. इनपुट A आणि B अनुक्रमे NOR गेट 2 आणि 3 ला थेट कनेक्ट करा. NOR गेट 1 चे आउटपुट घ्या आणि NOR गेट्स 2 आणि 3 ला कनेक्ट करा. NOR गेट्स 2 आणि 3 चे आउटपुट्स घ्या आणि NOR गेट 4 ला कनेक्ट करा. NOR गेट 4 चे आउटपुट XNOR लॉजिक देते. हे लॉजिकल सर्किट अनेक NOR गेट्सचे आउटपुट्स कंबाईन करून एक XNOR लॉजिक गेट निर्माण करते. जेव्हा 2 इनपुट सेम असतात तेव्हा आउटपुट सत्य असेल, जे सूचित करते की एक्सक्लुसिव्ह NOR कंडिशन सत्य आहे. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED चालू स्थितीत आहेत. सर्व काही तयार झाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. आता टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. आणि स्विचेस S1 दुसऱ्या पिनला आणि S2 तिसऱ्या पिनला कनेक्ट करा. इंटरकनेक्शन्स बनवा. दुसरी पिन 5व्या पिनला, तिसरी पिन 9व्या पिनला, पहिली पिन 6व्या आणि 8व्या पिनला, चौथी पिन 11व्या पिनला, आणि 10वी पिन 12व्या पिनला अनुक्रमे कनेक्ट करा. फायनल प्राप्त केलेले आउटपुट पिन क्रमांक 13 मधून घेतले जाते. IC आउटपुट एका LEDला रेझिस्टरसह कनेक्ट करण्याचे विसरू नका. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी आपण LEDची पडताळणी करूया.
तुम्ही आता निरीक्षण करू शकता की आउटपुटला LED चमकत आहे. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. आता आउटपुट 0 मध्ये बदलते, याचा अर्थ LED चमकत नाही. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही, LED चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आता आउटपुट 1 मध्ये बदलते, याचा अर्थ LED चमकत आहे. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की नॉर गेट IC वापरून NAND XOR आणि XNOR गेट्सची बांधणी कशी करणे आणि नॉर गेट वापरून NAND XOR आणि XNOR गेट्स प्राप्त करणे आणि त्यांच्या ट्रूथ टेबलसह पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.